स्वादिष्ट रेसिपी या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण खूपच स्वादिष्ट टेस्टी यम्मी दहीवडा ही रेसिपी पाहणार आहोत मैत्रिणींनो। पूर्ण व्हिडिओ पहा, व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। त्यासाठी आपण 1 वाटी उडीद डाळ घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली, 3-4 पाण्याने धुवून घेतली आणि आपण रात्रभर भिजत ठेवणार आहे। तुम्हाला जर जास्त घाई असेल तर तुम्ही गरम पाण्यामध्ये भिजवू शकता। 1 तासामध्ये छान ती भिजली जाते। त्यानंतर आपण सकाळी ती छान धुवून घेतली आणि आपण ती मिक्सरमध्ये अशा प्रकारे वाटून घेतली आहे। त्यामध्ये मी हिरवी मिरची, थोडीशी कोथिंबीर आणि जिरे टाकले आहेत चवीसाठी। हे बघा, अशा प्रकारे आपलं मिश्रण तयार झालं आहे, घट्टसर, खूप सुंदर आणि खूपच भन्नाट चवीचे दहीवडे आहे। रेसिपी आणली आहे। अर्ध्या तासासाठी आपण झाकून ठेवले। त्यानंतर बघा, तेल छान गरम करून घेतलं आणि मध्यम आचेवर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही वडे तोडू शकता। मी थोडीशी मोठी साईज घेतली आहे। पोटभरीचा नाश्ता आहे मैत्रिणींनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन अगदी साध्या घरगुती साहित्यात उपलब्ध अशा रेसिपी तुम्हाला लगेच पाहायला मिळतील। त्यानंतर आपण छान अशा आलटीपलटी करून घेणार आहोत आणि छान छान कमेंट करायची मैत्रिणींनो, कारण कमेंट करायला आणि लाईक करायला पैसे लागत नाही। त्यामुळं प्लीज छान छान कमेंट करा, लाईक करा आणि तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर ते पण तुम्ही सुचवू शकता। हे बघा, आपण मध्यम आचेवर छान असे तळून घेणार आहोत। तुम्हाला जास्त तळलेले नको असेल तर तुम्ही थोडेसे सोनेरी थोडासा रंग येईपर्यंत तळले तरी चालेल, पण आमच्यामध्ये छान असे पूर्ण तळले गेलेले कुठलीही भाजी छान अशी शिजलेली, पूर्ण शिजलेली लागते। अर्धवट कच्ची भाजी चालत नाही। त्यामुळे मी छान सोनेरी रंग येईपर्यंत ते तळून घेणार आहे। खूप सुंदर आपण घरी जे बनवतो ना, ते अगदी तुम्हाला पोटभरीचं खाऊ शकता। 1 वाटी उडीद डाळीमध्ये तुम्ही 5 ते 6 माणसं अगदी पोटभर खाऊ शकता, एवढे छान बनतात। कमी पैशात आणि स्वच्छता महत्त्वाची आणि आपण करून घालण्यामध्ये आणि घरातल्यांनी प्रेमाने आनंदाने खाण्यामध्ये वेगळाच आनंद असतो मैत्रिणींनो। त्यामुळे अशा प्रकारे घरी करून बघा तुम्ही। बाहेर जे एका डिशला नाही म्हटलं तरी जास्त पैसे असणार, कारण आम्ही कधी बाहेर खात नाही, त्यामुळे मला दर माहीत नाही, पण तरी पण महागच असणार आहे। तुम्ही 1 वाटी डाळीमध्ये आणि थोडंसं साहित्य आपलं घरामध्ये जे अवेलेबल आहे त्यामध्ये खूप सुंदर असे रेसिपी बनवू शकता। हे बघा किती सुंदर तळले गेलेत। आपण पाण्यामध्ये ते टाकणार आहोत, त्यासाठी मी पाणी घेतले, त्यामध्ये हिंग टाकलं आहे आणि छान हलवून घेणार आहोत, कारण आपण उडीद डाळ खातो आहोत पचण्यासाठी। तुम्ही लगेच तळल्या टाकले तरी चालतील। जर तुम्हाला थोडा वेळ असेल तर तुम्ही गरम पाणी करायचं आणि त्यामध्ये टाकायचे, म्हणजे छान असे जे सॉफ्ट मऊ होतात। त्यासाठी आपण दहीची चटणी बनवतोय। थोडंसं आपण सेंधा मीठ टाकलं आहे, काळं मीठ टाकणार आहोत आणि जे आपल्या घरामध्ये साधं मीठ आहे ते पण आपण टाकणार आहोत। तुमच्याकडे नसेल तरी चालेल, तुम्ही मिरे असतात की नाही आपले, ते बारीक करून टाकले तरी चालेल। मी पिठी साखर टाकली आहे। पिठी साखरेने दह्याला पाणी सुटत नाही। तुम्ही जर अख्खी साखर टाकली तर तुमचं जे दही आहे ते पातळ होणार आहे आणि छान असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे घट्टसर आपली दह्याची चटणी खूप सुंदर अशी तयार होते बघा। खूप सुंदर चव लागते त्याची। दही जास्त आंबट घ्यायचं नाही, मीडियम घ्यायचं। त्यानंतर आपण हिरवी चटणी करणार आहोत, त्यासाठी कोथिंबीर घेतली, 4 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, थोडेसे जिरे, माझ्याकडे पुदिना सुकलेला होता, तुमच्याकडे जर ताजा पुदिना असेल तर तुम्ही ताज्या पुदिन्याचे पण टाकू शकता त्यामध्ये, आणि थोडंसं चवीप्रमाणे मीठ टाकून आपण छान असं थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारे आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतले। तुम्हाला जर त्यातच दही टाकायचं असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवताना पण दही टाकू शकता। मी नंतर टाकलं आहे, 1 चमचा दही टाकलं आहे बघा, थोडंसं काळं मीठ आणि थोडंसं सेंधा मीठ टाकलं आहे। हे बघा, थोडंसं खूप छान असं चटपटीत स्वाद येतो त्याने।
कारण आपण बारीक करताना पण मीठ टाकले, त्यामुळे थोड्या प्रमाणात टाकायचं आणि छान अशी हलवून घ्यायची आहे. खूप सुंदर हिरवी चटणी. हिरव्या चटणीने खूप छान स्वाद येतो दही वड्याला. खरंच मैत्रिणींनो अशा प्रकारे करून बघा आणि रेसिपी कशी झाली ती मला सांगायला विसरायचं नाही. त्यासाठी बघा आपण रात्री चिंच भिजत घातली होती. ती छान अशी आपण ते चोथा वेगळा करून घेतला आहे हाताने, गाळून घेतला आहे. त्यामध्ये आपण चवीप्रमाणे गूळ टाकतो आहे आणि छान असं आपण उकळून घेतो आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात घट्टसर हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही उकळू शकता. थंड झाल्यानंतर हे बघा आपलं चिंचेची चटणी पूर्ण थंड झाली आहे. त्यामध्ये आपण लाल मिरची पावडर टाकणार आहोत आणि थोडंसं काळं मीठ टाकणार आहोत, कारण त्याने खूपच सुंदर चव लागते बघा. अशा प्रकारे तुम्ही चिंचेची चटणी करून बघा. खरंच खूप सुंदर लागते. ह्या चटणीची तुम्ही भेळ पण बनवू शकता, ओली भेळ. त्यानंतर बघा आपण जे पाण्यामध्ये वडे टाकले होते ते सैलसर हाताने त्यामधलं पाणी काढायचं आहे, जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर आपले वडे आहेत ते तुटतील, तुकडे होतील त्याचे. हे बघा अशा प्रकारे छान असं हाताने दाबून त्यातलं पाणी काढायचं म्हणजे ते मऊसर होतात. खूप सुंदर रेसिपी मैत्रिणींनो. चला मग पटापट लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. छान छान कमेंट करायची आहे. तुमची जी कमेंट येते ना त्याने खरंच खूप प्रोत्साहन मिळतं आणि पुढची रेसिपी करण्यासाठी उत्साह वाढतो. हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण त्यातलं पाणी निथळून घेतलं आहे. त्यानंतर आपण जी दहीची चटणी बनवली होती ती टाकत आहोत. तुम्हाला जास्त प्रमाणात हवे असेल तर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये पण टाकू शकता. हे बघा किती सुंदर आणि नुसतं दिसायलाच नाही तर खायलासुद्धा खूपच स्वादिष्ट अशी दह्याची चटणी आपली तयार झाली आहे. अशा प्रकारे टाकायची. त्यानंतर आपण हिरवी चटणी चिंचेची चटणी केली होती ती टाकायची आहे. थोडीशी अशी वर्ण आंबट गोड चव खूपच सुंदर. त्यानंतर जी हिरवी चटणी बनवली होती ती टाकते आहे. ती मी थोडीच टाकते कारण थोडीशी तिखट झाली आहे ती. बघा अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला दही जास्त हवं असेल दह्याची चटणी तर ती टाकू शकता आणि थोडीशी लाल मिरची पावडर भुरभुरायची आहे आणि बारीक शेव तुमच्याकडे अवेलेबल असेल तर टाकायची, नसेल तरी चालेल. बारीक शेव छान अशी वर्ण टाकायची. बघा किती सुंदर तयार झाले आहेत दही वडे. करून बघा मैत्रिणींनो. तुमच्याकडे पुदिन्याची पानं असेल तर ती पण तुम्ही गार्निशिंगसाठी ठेवू शकता. माझ्याकडे कोथिंबीर होती ती टाकली आहे. बघा किती सुंदर आले की नाही, तोंडाला पाणी सुटलं की नाही. चला मग पटपट रेसिपी करून बघा आणि आवडली रेसिपी तर लाईक करायला विसरायचं नाही. नवीन असेल तर सबस्क्राईब करायचे आणि छान छान कमेंट करायची आहे. बघा किती सॉफ्ट झाला आहे दहीवडा. सॉफ्ट आणि एकदम चवीला भन्नाट असा दहीवडा ही रेसिपी मैत्रिणींना तुमच्यासाठी आणली आहे. स्वस्त राहा, मस्त राहा, आपली काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.